तपोवनातील झाडं कापण्यास आता सुरुवात झाली आहे। पर्यावरण प्रेमींचा विरोध असताना सुद्धा ही झाडं तोडली जात आहेत। 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेनं दावा केलाय। दरम्यान नाशकात नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडं तोडली आहेत। तपोवन परिसरात नवीन एसटीपी प्लांट उभारला जाणार आहे। दरम्यान आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय ही झाडं तोडली जात आहेत। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदनजी, काय सांगाल? विरोध असताना सुद्धा तपोवनातली ही झाडं तोडली जात असल्याचं समोर येत आहे। निश्चितपणे तपोभूमीमध्ये कुठल्याही झाडाला तोडू नये अशा पद्धतीचा जनरेटा सध्या सरकारच्या समोर उभा असताना देखील ज्या ठिकाणी 1800 झाडांचा विषय चालू आहे, ज्या ठिकाणी 1800 झाडांचा वाद सुरू आहे, त्या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर या ठिकाणी पालिका प्रशासनानं जवळपास 300 झाडं तोडल्याचं समोर आलेलं आहे। पर्यावरण प्रेमींनी या संदर्भात आक्षेप घेतलेला आहे। आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर नवीन एसटीपी प्लांट तयार करण्यासाठी महापालिका प्रशासनानं या ठिकाणी असलेले जे झाडं होते ते तोडलेले आहेत आणि हे तोडलेले झाडं बाहेर फेकून त्याच्यावर मातीचा ढिगारा अक्षरशः लोटून देण्यात आलेला आहे, जेणेकरून ही बाब कोणाच्या लक्षात येऊ नये। आपण जर नीट बघितलं तर या झाडांवर नंबरिंग देखील केलेलं आहे आणि त्यामुळे आता कुठल्याही प्रकारे पर्यावरण प्रेमींना, नाशिककरांना विश्वासात न घेता पालिका प्रशासनानं जवळपास 300 झाडांची कत्तल केल्याचा आरोप जो आहे तो पर्यावरण प्रेमी करतायत। त्यामुळे आता एकीकडे तपोवनातल्या 1800 झाडांचा वाद चर्चेत असताना, संपूर्ण राज्यभरात गाजत असताना आणि ह्या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन देखील कुठेतरी आता या सगळ्या प्रकरणाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र पालिका प्रशासनाकडून अशा पद्धतीनं झाडांची वृक्षतोड सुरू आहे। आपल्यासोबत पर्यावरण प्रेमी आहेत। आपल्याला नेमकं काय निदर्शनास आलं ज्यावेळेला आपण इथे आलात? आम्ही सकाळी 9 पासून या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही पूर्ण मलनिसारण केंद्राची आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केलेली आहे। तर किमान 400-500 झाडं तोडलेले या ठिकाणी मला आढळलेली आहे। झाडं तोडून ठीक आहे, झाडं तोडले तर ती झाडे तोडून नंतर ती झाडं लाकडं कुठेतरी दिली पाहिजे, पण या लोकांनी इतकं पाप केलेलं आहे की झाडं तर तोडली पण ती जमिनीखाली गाडण्यात ती झाडं आलेली आहे। ती एखाद्या खाईमध्ये खूप मोठा खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये लोटण्याचं काम आणि त्याच्यावर माती टाकण्याचं काम ह्या नाशिक महानगरपालिकेने चालवलेलं आहे। मावशी, आपण या ठिकाणी झाडांना पाणी घालत होतात, आपण सांगत होतात, किती झाडं होते साधारण? पुष्कळ झाड होते, एवढ्या ठिकाणी त्यांनी तोडले गेले असतील, मातीत दाबले गेले असतील ते। आणि आमचे घर आहे खेटून, त्या घरांकडे जर माती आलं तर आमच्या गरिबांचे घर पण तुटून जातील। अगदी अगदी नक्कीच चंदनजी, एकूणच ही गंभीर बाब म्हणावी लागेल आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महापालिकेकडून काय उत्तर येतं तेही पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। दरम्यान या संदर्भात ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी काय म्हटलंय पाहूयात। मतदारांना मी आवाहन करेल की खऱ्या अर्थाने आता मला वाटतं त्यांनाच कत्तल करण्याचं मला वाटतं इलेक्शनला नागरिकांनी करावं। कारण तुम्ही बघितलं असेल की आज हजारो झाडं घोडबंदरला त्या ठिकाणी कापले, त्यानंतर नाशिकला कुंभमेळ्यासाठी कापले जात आहेत। मेंटल हॉस्पिटलच्या इथे जे काय नवीन प्रोजेक्ट रेल्वे स्टेशनचा होतं तिथे सुद्धा त्या ठिकाणी घेते। तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये आले होते, मोठमोठी झाडं आपण काढून त्याचं त्या ठिकाणी हे केलं होतं। तीच मला वाटतं हे करायला पाहिजे होतं, परंतु मनमानी चालू आहे, दादागिरी चालू आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे। हे नक्कीच या ठिकाणी लोक या मतदानाच्या द्वारे त्यांना दाखवून